छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान ज्यांना ठेवता येत नाही त्या सरकारला क्षणभर सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात परिवर्तनाची लाट आहे. महाविकास आघाडी 200हून अधिक जागांवर विधानसभेत विजयी होऊन राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून दिसतील असा आशावाद शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांनी व्यक्त केला. सटाणा बस स्थानक आवारात शिवसेनेच्या वतीने आयोजित होऊ द्या चर्चा या उपक्रमाचे आयोजन सटाणा शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उपनेते अद्वै हिरे बोलत होते. व्यासपीठावर संपर्क प्रमुख विकास गीते, जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण, तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे, शहर प्रमुख रवींद्र सोनवणे, माजी नगरसेवक अरविंद सोनवणे, माजी शहर प्रमुख मुन्ना सोनवणे, शिवसेना सचिव शरद शेवाळे उपस्थित होते. आपल्या भाषणात अद्वै हिरे म्हणालेत की भारतात लोकशाही जिवंत नाही. लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला इंडिया आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहावे लागेल. केंद्र व राज्यातील सर्वे हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. यामुळे आपण एकजुटीने हेवे दावे व गटतट विसरल्यास परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. राज्यातील मराठा आरक्षणाला विरोध करणारे देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाची दिशाभूल करून शेटजी व भटजीचे लांगुल चालन करीत असल्याचा गंभीर आरोप यावेळी हिरे यांनी आपल्या भाषणात केला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून आम्ही सत्तेमध्ये आलो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि खऱ्या अर्थानं आज तुम्ही आम्ही हिंदू म्हणून सन्मानानं आहोत. ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण हिंदू आहोत आणि आज या ठिकाणी हिंदू म्हणून जगतो आहोत. आणि त्या हिंदू धर्मामध्ये ज्याला आपण दैवत मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याची तुम्ही घोषणा केली. स्वतः पंतप्रधान आले, पंतप्रधानांनी जलपूजन केलं, आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि जलपूजन नुसतंच झालं नाही तर शिवस्मारकाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर 1 इंचाचं सुद्धा काम झालेलं नाही आणि कुठलंही काम न होता एवढे करोडो रुपये आपले गेले कुठे. आणि मग छत्रपतींचा जर सन्मान या राज्यामध्ये यांना ठेवता येत नसेल तर निश्चितपणानं हे सरकार आपलं ठेवता येणार नाही. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वागलं जात आहे तशीच भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सुद्धा घेतली गेली. आपण ज्यांच्यामुळे या देशाला संविधान मिळालं, लोकशाहीची संकल्पना त्यांनी या देशाला दिली, ते संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिलवर स्मारक हे आम्ही बांधू अशी घोषणा केली. त्यासाठी इंदू मिलची जागा अलॉट केली, त्या ठिकाणी पैसे खर्च केले. पण आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा स्मारक यांना उभं करता आलं नाही. निश्चितपणानं आपल्या सगळ्यांसाठी खेदाची बाब आहे आणि याची आठवण की आपल्याला सगळ्यांना करून देणं गरजेचं आहे. मगाशी म्हटलं जसं ते परदेशातला आम्ही पैसे आणू आणि इतका पैसा परदेशामध्ये काळा आहे आणि इतका पैसा स्विस बँकेमध्ये आहे आणि तो सगळा आम्ही भारतात आणणार आणि तो पैसा जर आला तर तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये येणार हे केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं होतं. प्रत्यक्षात मात्र आपल्या बँकेत जे पैसे होते ते सुद्धा केंद्र सरकार घेऊन गेलं. आज विजय मल्ल्याची गोष्ट तुम्ही बघतात, त्या नीरव मोदीचं तुम्ही बघतात, या सगळ्यांना का परदेशात आणलं नाही. आपलं प्रत्यार्पणाचे कायदे आहेत, प्रत्येक देशावर आपली टीटी साईज झालेली आहे आणि मग ती असताना सुद्धा तुम्हाला जर हे पळून गेलेले लोक आणता येत नसतील, यांच्याकडनं बुडवलेलं कर्ज हे तुम्हाला वसूल करता येत नसेल, हे सरकारचं अपयश आहे आणि हे निश्चितपणाने सांगितलं पाहिजे. आज ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक केला असं खोटं आपल्याला दाखवलं गेलं. सर्जिकल स्ट्राईकच्या निमित्तानं तुम्ही देशभर मतं मागितली आणि त्या सर्जिकल स्ट्राईक वरती तुम्ही स्वतःच्या पैशाने पिक्चर बनवले, लोकांना असं दाखवलं की आम्ही किती सक्षम आहोत, आपला देश किती पॉवरफुल आहे. मग तुम्ही ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये जाऊन अमेरिकेनं लादेनला ठार मारला त्याच पद्धतीनं पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्य जाऊन दाऊद इब्राहिमला ठार का मारत नाही हे निश्चितपणाने विचारलं पाहिजे. आपल्या सैन्यामध्ये क्षमता आहे, आपलं सैन्य करू शकतं, पण का केलं जात नाही. कारण ज्या ठिकाणी पैसे खायला मिळत नाही अशा कुठल्याही गोष्टीमध्ये या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारांना यांचं यश नाही अशी भूमिका ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज गंगा नदी स्वच्छ करण्याच्या निमित्तानं नमामि गंगे नावाने यांनी अभियान चालवलं. अब्जावधी रुपयाचा खर्च ही गंगा स्वच्छ करण्यावर केला, पण गंगा प्रत्यक्षात स्वच्छ झाली का. आज तुम्ही वाराणसीमध्ये जाऊन पाहिलं असेल, तिथले घाट असतील किंवा हरिद्वार मधले घाट असतील, ठराविक ठिकाणी खर्च झाला पण नदी काही स्वच्छ झाली नाही. आजही गंगेची अवस्था तितकीच वाईट आहे आणि म्हणून तो संपूर्ण पैसा जो आहे हा सगळा वाया घातला गेला. आज स्मार्ट सिटीचा विषय आला, अमृत योजनेचा विषय आला. स्मार्ट सिटीमध्ये आपलं नाशिक शहर बसलं होतं, त्याच्यासाठी स्पेशल कंपनीची स्थापना झाली आणि त्या कंपनीची स्थापना करून त्याच्या आयुक्ताला तिथं CEO बनवला गेला. पण ते स्मार्ट सिटीचे पैसे आले त्यात नाशिकमध्ये काय बदललं. एखादी गोष्ट सांगा की स्मार्ट सिटीच्या निमित्ताने मिळाली. आपल्या खासदारांनी आपल्या खूप जाहीरपणे सांगितलं होतं अनेक सभांमधनं
की मालेगाव आणि धुळे शहर हे छोटं हे स्मार्ट सिटीमध्ये बसत नाही आणि म्हणून मी अमृत योजना आणतो. आणि मग मालेगाव शहर आणि धुळे शहर अमृत योजनेमध्ये बसलं. मग अमृत योजनेमध्ये बसल्याच्या नंतर त्या अमृत योजनेच्या माध्यमातून मालेगाव शहरामध्ये आणि धुळे शहरामध्ये कुठली कामं झाली, कुठला विकास झाला, हा पैसा नेमका गेला कुठे, याचं उत्तर इतरांना निश्चितपणे आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे. आज काश्मीरी पंडितांच्या नावावरती हिंदू आणि मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं गेलं. तो काश्मीर फाईल सारखा पिक्चर स्वतःच पैसे लावून यांच्याच लोकांनी काढायचा, यांच्याच लोकांनी सगळं चुकीचे चित्र निर्माण करायचं आणि जातीवाद लावायचा. मग आता 9 वर्ष सत्तेत आहात ना तुम्ही, मग 9 वर्षामध्ये किती काश्मीरी पंडित पुन्हा काश्मीरमध्ये गेले? 9 वर्षामध्ये काश्मीरमध्ये का ते परत राहायला गेले नाही? का काश्मीरी पंडितांना परत तुम्ही घरात देऊ शकला नाही? फक्त पिक्चर काढून आणि लोकांच्या भावना भडकवण्यापुरताच हा मुद्दा होता का? तुमच्याकडे जे हिंदुत्व होतं, तुम्हाला जे हिंदुत्ववादी पक्ष होता, त्या काश्मीरी पंडितांसाठी तुम्ही काय केलं हे निश्चितपणानं सरकारला विचारलं पाहिजे. आज या देशामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस मुस्लिम लोक म्हणायचे की इस्लाम खतरे में आहे, इस्लाम खतरे में, आणि म्हणून दंगली बिंगली व्हायचा. आज गेले 9 वर्ष केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, आज राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षाचं सरकार आहे. आणि आज काय होतं ना आपण पाहतो, तर आज हिंदू खतरे में आहे. हिंदुत्ववादी पक्ष केंद्रात सत्तेत, हिंदुत्ववादी पक्ष राज्यात सत्तेत, आणि हिंदुत्ववादी लोक इथं असताना तुमचा हिंदू धर्म खतऱ्यात आलाच कसं? तुम्ही इथं हिंदू जन आक्रोश मोर्चे काढताय. आणि जर या देशात हिंदूंना जन आक्रोश मोर्चे काढण्याची वेळ येत असेल तर नरेंद्र मोदीला आणि देवेंद्र फडणवीसने आत्महत्या केली पाहिजे असं जाहीरपणे मला म्हणायचं आहे. इतकं अपयश त्यांचं आहे. काँग्रेस असताना हिंदू सुरक्षित होता आणि भाजप सत्तेत आल्यावर हिंदू अडचणीत आला, संकटात आला, हे चित्र तुम्ही निर्माण केलं आहे. आणि म्हणून हे तुमचं पूर्णपणाने ठरलेलं अपयश आहे हे मला निश्चितपणानं सांगायचं आहे. आज मराठा आरक्षणाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना भूलथापा दिल्या गेल्या. भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यामध्ये असताना 57 मराठा क्रांती मोर्चे आपण सगळ्यांनी काढले, लाखो जनता सहभागी झाली, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. मग मराठा समाजाला आरक्षण मिळालं का? काही काळ तुम्ही आर्थिक निकष लावून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं नाटक केलं, हायकोर्टात ते टिकलं, सुप्रीम कोर्टात गेल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टात कोणी ते हलवलं. आज भाजपचे लोक सांगतात की हे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना सरकारने नीट बाजू मांडली नाही आणि म्हणून आरक्षण टिकलं नाही. प्रत्यक्षात जे महाधिवक्ते कुंभकोणी म्हणून त्यावेळेला राज्य सरकारच्या वतीनं काम बघत होते त्यांनी जाहीरपणानं स्टेटमेंट पेपर बंद दिलं की मला देवेंद्र फडणवीसनी सांगितलं होतं की बाजू मांडायची नाही, मराठ्यांचं आरक्षण टिकू द्यायचं नाही, आणि म्हणून मी बाजू मांडली नाही आणि म्हणून मराठा समाजाचं आरक्षण टिकलं नाही. तर मराठा समाजाला आरक्षण नाही याचा जबाबदार कोण? तर फक्त देवेंद्र फडणवीस हा एकमेव माणूस आहे. हे प्रामाणिकपणे आपण समजून घेतलं पाहिजे. आज धनगर आरक्षणाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा निघाल्याच्या नंतर 2 समाजांमध्ये आदिवासी समाजाला मोर्चे काढायला लावायचे, त्यांच्या विरोधात उभं करायचं. इकडे मराठा समाजाने भूमिका घेतली की त्या ठिकाणी ओबीसीचे मोर्चे, कुणबींचे मोर्चे काढायचे. आता हे सगळे मोर्चे नागपूरच का बरं निघतात, इतर राज्यात का निघत नाही? आणि या राज्यामध्ये असा कुठला कुणबी आहे की जो मराठा नाही आहे, आणि मराठा नसलेला कुठला कुणबी आहे जो मोर्चे काढतोय की मराठ्यांच्या विरुद्ध की मराठ्यांना कुणबीचं आरक्षण दाखला देऊ नका? त्यामुळे मराठा समाजामध्ये सुद्धा तेढ निर्माण करण्याचं काम या सगळ्यांच्या माध्यमातून चाललंय. आज ओबीसीला राजकीय आरक्षण नाहीये, ओबीसीचं राजकीय आरक्षण कोणी घालवलं? याच लोकांनी घालवलं. आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि RSSच्या डोक्यामध्ये आरक्षण नाहीये. हा सर्वसामान्य दीनदलित आदिवासी माणसाचा, बहुजन समाजाचा पक्ष नाहीये, हा शेटजींचा आणि भटजींचा पक्ष आहे. विशिष्ट लोकांसाठी काम करणारी ही लोक आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला आरक्षण मिळू नये, भारत आरक्षण मुक्तच व्हावा ही यांची भूमिका आहे. आणि म्हणून या भूमिकेतनं एक आरक्षण ते संपवत चाललेले आहेत. आणि आता फक्त उरला तुमचा ST आणि SCच्या आरक्षणाचा. येणाऱ्या काळात त्यांना सरकार दिलं की ते आरक्षण काढून घेतील. आणि आज आरक्षण देऊन तरी फायदा काय? राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ज्या सगळ्या भरत्या चालू केल्या या कंत्राटी पद्धतीने आता करायच्या. मग कंत्राटी पद्धतीने जेव्हा तुम्ही भरती करतात तेव्हा त्याला आरक्षण लागूच होत नाही, सगळे ओपनचे लोक भरले जातात. मग तुम्हाला नुसतं आरक्षणाचं गाजर इथं ठेवलं पण भरती भरत्यावर तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत का? तर नाही मिळणार आहेत. नोकऱ्या सगळ्या कंत्राटी पद्धतीने आम्ही भरणार आहोत. आणि त्यामुळे हे तुमच्या आमच्या सगळ्यांवर होणारा हा सरकारचा अन्याय आहे. हे बहुजनांच्या विरोधातलं सरकार आहे. आणि म्हणून बहुजनांच्या विचाराचं सरकार आणायचं असेल तर उद्धव साहेबांच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही, हे प्रामाणिकपणानं तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. उद्धव साहेबांना सत्तेचा मोह हा कधीही नव्हता. आपण पाहिलं असेल की सुप्रीम कोर्टाने आदेशामध्ये म्हटलं की उद्धव साहेब जर त्या फ्लोअर टेस्टला समोर गेले असते आणि अपयशी म्हणून मुख्यमंत्री पदावर उतरले असते तर आम्ही उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवलं असतं. पण आज बसवता येत नाही कारण त्यांनी त्याच्या आधी राजीनामा दिलाय. राजीनामा दिला कारण उद्धव साहेबांना सत्तेचा मोह नव्हता. जोपर्यंत आमदार माझ्याबरोबर आहेत मी मुख्यमंत्री राहीन, आमदार माझ्यावर नाहीत तर मला मुख्यमंत्री राहायचं नाही, ही भूमिका स्पष्टपणाने घेऊन सत्तेपासून सुद्धा दूर जाण्याचा निर्णय हा सन्माननीय उद्धव साहेबांनी घेतला.
आणि म्हणून त्यांच्यासारखा आदर्श मुख्यमंत्री या राज्याला गरजेचा आहे. इथला शेतकरी जगवायचा असेल तर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केल्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही. ही प्रामाणिकपणाची भूमिका ही आपल्या सगळ्यांच्या पर्यंत मी घेऊन आलेलो आहे. आणि म्हणून ही जी चर्चा आपली आहे ही होऊ द्या चर्चा, फक्त अभियान नाही. तर जोपर्यंत उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करत नाही तोपर्यंत आपला एकही शिवसैनिक ही चर्चा आता थांबू देणार नाही. ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी कामाला लागावं. यावेळी गजेंद्र चव्हाण, लालचंद सोनवणे, रवींद्र सोनवणे यांची भाषणे झालीत. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, शहर संघटक राजन सिंग चौधरी, डांग सौंदाण्याचे सरपंच रवींद्र सोनवणे, सौरभ सोनवणे, विक्रांत पाटील, दिलीप शेवाळे, युनुस मुल्ला, लक्ष्मण सोनवणे, मोसिम शहा, नंदू सोनवणे, मंगलसिंग जोहरी, मनोहर पाटील, चंद्रकांत कोर, पप्पू शेवाळे, पंकज ठाकूर, धीरज बिरारी, भाऊसा नांद्रे, मॉन्टी वाघ, राजेंद्र चौरे, कैलास खैरनार, बाळासाहेब अहिरे, श्रावण देशमुख, सुनील गायकवाड, संदीप सोनवणे, राहुल कापडनीस, चिराग अहिरे, अमोल पगार कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी केले. आपल्या गावातील बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आजच आय न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच प्ले स्टोअरला जाऊन आय न्यूज सटाणा मोबाईल ॲप डाउनलोड करा.